जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी 2.5 लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून कोकण विभागात मोठी कारवाई करण्यात आली आहे. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या उपसंचालक मीनाक्षी उन्हाळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एका तक्रारदाराने 2020 साली आपल्या मुलीच्या डीएड प्रवेशासाठी आणि पत्नीच्या नोकरीसाठी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. हा अर्ज ठाणे येथील समितीच्या कार्यालयात सादर करण्यात आला होता. मात्र फाईल मंजूर करून देण्यासाठी उपसंचालक मीनाक्षी उन्हाळे यांनी तब्बल 2.5 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या प्रकरणाची तक्रार 12 फेब्रुवारी रोजी एसीबी कडे करण्यात आली. त्यानंतर एसीबीने तात्काळ पडताळणी करत सापळा रचला. पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले आणि पोलीस निरीक्षक निशांत धनवडे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात कारवाई करण्यात आली आणि अखेर मीनाक्षी उन्हाळे यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईमुळे शासकीय यंत्रणांमधील भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आला असून पुढील तपास एसीबी कडून सुरू आहे. द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई.